नमस्कार. आपण पाहताय आणि ऐकताय आपल्या अण्णा हे यूट्यूब चॅनल. मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपल्या अण्णा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. आज स्थानिक स्वराज्य मतदारसंघातील 17ही विधान परिषद जागांच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता. धाराशिव, लातूर, बीड या स्थानिक स्वराज्य मतदारसंघासाठी ही जागा महायुतीत भाजपला सुटली असून भाजपनं 2024 साली काँग्रेस सोडूचा त्याग करून भाजपत प्रवेश केलेल्या मुरुम येथील रहिवासी आणि सध्या लातूर ग्रामीण भारतीय जनता पार्टी पक्षाचे जिल्हाध्यक्ष असलेले माजी आमदार, माजी राज्यमंत्री बसवराज पाटील मुरुमकर यांना उमेदवारी दिली असून आज त्यांनी आपला उमेदवारी अर्ज शक्तीप्रदर्शन करत धाराशिवच्या जिल्हाधिकारी कार्यालयात भरला. त्यावेळीस जिल्ह्यातील भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील, लातूरच्या अर्चनाताई चाकूरकर, अरविंद पाटील निलंगेकर आदी मंडळी उपस्थित होती. त्याचबरोबर महायुतीतील शिक्षक आमदार विक्रम वसंतराव काळे आणि पदवीधर आमदार सतीश चव्हाण हेही उपस्थित होते. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवार बसवराज पाटील मुरुमकर यांनी महायुतीची मतदारसंख्या या मतदारसंघात जास्त आहे आणि आपलाच विजय होईल असा विश्वास व्यक्त केला. महाविकास आघाडीनं यावेळी प्रस्थापिना पारंपरिक नेतृत्वाला बगल देत नवखे असे कवठा तालुका उमरगा जिल्हा धाराशिव येथील रहिवासी आणि धाराशिव जिल्हा परिषदचे सदस्य महेश माणिकराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. महेश देशमुख यांचा उमेदवारी अर्जही आज महाविकास आघाडीच्या सर्व नेते मंडळी पदाधिकाऱ्यांच्या शक्तीप्रदर्शनानं भरण्यात आला. यावेळी आमदार कैलास गाडगे पाटील, आमदार प्रवीण स्वामी, खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर यांनी हे यावेळी उपस्थित होते. अर्ज भरल्यानंतर माध्यमांशी बोलताना महेश देशमुख जे बोलले ते सगळ्यांना चक्रावून सोडणारं असं त्यांचं वक्तव्य आहे. ते म्हणाले की आमची लढाई राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी नाही तर भाजपशी आहे. याचा अर्थ भाजपनं यावेळी उमेदवारी ही इतर पक्षातून आलेल्या म्हणजे काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या बसवराज पाटील यांना दिली असून जे निष्ठावंत भाजपचे नेते आहेत त्यांना डावलण्यात आलं आहे आणि नेमकं त्या डावलल्या गेलेल्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न या वक्तव्यातून महेश देशमुख यांनी केलेला आहे. काल जवळपास अर्ध्या मराठवाड्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार असा अवकाळी पाऊस पडलेला होता. आजही या घडीला पावसाळीच वातावरण आहे. ढग जमलेले आहेत, वाराही थोडा फार सुटलेला आहे. त्यामुळं आजही अवकाळी पाऊस बरसतो की काय अशी याची चिंता सर्वांना वाटून लागलेली आहे. अवकाळी पाऊस असाच अजून 2-3 दिवस बरसत राहील असा हवामान तज्ज्ञांचा आणि हवामान खात्याचा पण अंदाज आहे. बघूया आता तो अंदाज किती खरा आणि किती खोटा ठरतोय. टाटा IPL स्पर्धेचा 19वा हंगाम काल समाप्त झाला. काल रॉयल चॅलेंजर्स बंगलोरनं गुजरात टायटन्सवर 7 गडी आणि 2 षटकं राखून मात केली आणि सलग दुसऱ्या वेळी IPL चषक जिंकला. या IPL चषकात
जसे मान्यवर खेळाडूंनी आपल्या खेळाचं प्रदर्शन घडवलं, तसंच 15 वर्षाचा मूळचा बिहारचा रहिवासी असलेल्या आणि राजस्थान रॉयल्सकडून IPL स्पर्धा खेळलेल्या वैभव सूर्यवंशीनं ची बॅट अगदी पहिल्या सामन्यापासून तो जो 15वा शेवटचा सामना खेळला तोपर्यंत कायम तळपतच राहिली होती. एकात दुसरा अपवाद वगळता तो फलंदाजीत अपयशी ठरला. तो अगदी कसलेल्या गोलंदाजालाही फोडून काढत होता आणि आपल्या फलंदाजीच्या भात्यात कोणकोणते फटके आहेत हे सर्वांना त्याचं प्रदर्शन करत होता. त्यामुळं या हंगामाच्या सर्व IPL सामन्यावर तसा वैभव सूर्यवंशीच छावून गेला होता. त्यानं यावर्षीची ऑरेंज कॅप पण पटकावली आहे. तसंच वेगवान अर्धशतक, वेगवान 97 धावा अशी वेगवेगळी पारितोषिकं पटकावलेली आहे. आता आज आपण येथेच थांबूया. तुम्ही आपल्या हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा. धन्यवाद.